कारण जनतेमध्ये या सरकारविषयी आता खूप रोष आहे। कारण हे जे सरकार जे सत्तेवर स्थापन झालेले हे चोरीच्या मतदानातून वर आलेले आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी जनता आणि मनसे सैनिक आज रस्त्यावर तुम्हाला 100% दिसणार म्हणजे दिसणार। नमस्कार, लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत। आपण सध्या आहोत मरीन लाईन्स परिसरात। आज महाविकास आघाडी, मनसे, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षाचा एकत्रित असा सत्याचा मोर्चा निघणार आहे। सदोष मतदार याद्यांच्या संदर्भात हा मुद्दा महाविकास आघाडी आणि मनसेनं तसंच इतर पक्षांनी लावून धरला होता आणि त्या पार्श्वभूमीवरच आज सत्याचा मोर्चा निघणार आहे। दुपारी या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी राज्यभरातनं तसंच मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणातून महाविकास आघाडीचे तसंच मनसेचे कार्यकर्ते या परिसरात जमायला सुरुवात झाली आहे। आपल्याबरोबर मनसेचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तुम्ही कुठून आलात? आम्ही छत्रपती संभाजीनगर रात्री निघून आम्ही 8 वाजता तिथे पोहोचलेलो आहोत। 8 वाजेपासून आम्ही आतुरतेनं मोर्चाची वाट पाहतो। माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाला आणि आम्ही इथे रात्रीच निघालो। आजचा मोर्चा यशस्वी होईल? 100% यशस्वी होईल। कारण जनतेमध्ये या सरकारविषयी आता खूप रोष आहे। कारण हे जे सरकार जे सत्तेवर स्थापन झालेले हे चोरीच्या मतदानातून वर आलेले आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी जनता आणि मनसे सैनिक आज रस्त्यावर तुम्हाला 100% दिसणार म्हणजे दिसणार। आज एकत्रित मोर्चा आहे। महाविकास आघाडीचे तीनही पक्ष असतील, मनसे असेल, शेकाप असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, असा पहिल्यांदाच एकत्रित सगळा मोर्चा। हो, बरोबर आहे। कारण सर्वांनाच न्याय पाहिजे आहे, त्यामुळे आज सर्वजण एकत्र आलेले आहे। जनतेच्या रोषासाठी एकत्र आलेले, आम्ही जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। इथे तुमचा एकत्रित मोर्चा निघतोय, पलीकडे भाजपने देखील मोर्चा आयोजित केला आहे या सगळ्याचा विरोध करण्यासाठी आणि निषेध नोंदवण्यासाठी। मनसेचा मोर्चा आज निघला आहे। चांगल्यापैकी राहणार नाही। कारण कसं आहे, त्यांना भीती आहे की बा हे महायुतीचे आपले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेनेचे यांचे जे मोर्चे निघलेत त्यांना भीती किंवा आपल्या पुढं काहीतरी इलेक्शनला हे होईल म्हणून त्यांना हे चालू केलेलं आहे। तर आजचा मोर्चा जो आहे, सत्याचा मोर्चा, तो यशस्वी होईल अशी अपेक्षा मनसैनिकांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे यापुढे आणखी काही घडामोडी घडतात या तुमच्यापर्यंत पोहोचवू, त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता।